नमस्कार मंडळी. आज मस्त अशी आळूची पानं डोलताना दिसली, मग म्हटलं आळूच्या वड्याच करूया. काही खास टिप्स आणि ट्रिक्ससह बनवूया आळूची वडी. प्रथम आळूचे पानं स्वच्छ धुवून घ्या. आळूवर पाणी टिकत नाही तुम्हाला माहिती आहे. वाटीमध्ये थोडीशी चिंच भिजत घालू. नंतर मिक्सर जारमध्ये 10 ते 12 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसूण पाकळी, 1 चमचा जिरे, स्वच्छ धुतलेली कोथिंबीर, 1 चमचा मीठ हा मसाला वाटून घेऊया. भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी प्रीहीटसाठी ठेवायचं आहे. चाळणीला थोडं तेल लावलं की आळूवडी चिकटणार नाही, इझिली आपल्याला काढता येईल. 4 मोठे चमचे बेसनचं पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, 1 चमचा कोल्हापुरी लाल तिखट, अगदी थोडंसं मीठ. सर्व मिक्स करून घेऊया. यामध्ये बारीक केलेला मसाला घालायचा आहे. त्याच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून परत मिश्रणामध्ये घालायचं आहे. हे सर्व छान असं एकजीव करून घ्यायचं. चिंच मसलून कोळ काढून घ्यायचा. चिंचेचा हा कोळ घातल्यामुळे आळूवडीमुळे घसा खवखवत नाही. 1 चिमूट सोडा. उलट्या बाजूने असे पानाचे शिरा काढून घ्यायचे आहेत व त्यावर असं लाटून घ्यायचं आहे. तयार केलेलं मिश्रण थोडं थोडं पानाच्या सर्व बाजूंनी लावून घ्यायचं आहे. दुसरं पान त्यावर घेऊन त्याचं टोक उलट्या दिशेने ठेवायचं आहे. तरीही थोडं थोडं मिश्रण सर्व बाजूंनी पानाच्या लावून घ्यायचं आहे. या पद्धतीने पानांची घडी घालून घ्यायची आहे. व त्यावरही थोडंसं मिश्रण लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने छान रोल करून घ्या व ही स्टीमसाठी ठेवून द्यायची आहे. अशाच पद्धतीने सर्व पानांच्या घड्या करून स्टीमसाठी ठेवून घेऊयात. अगदी 20 ते 25 मिनिटात आळूवडी आपली शिजून तयार होते. आता आपण वड्या कापून घेऊयात. मी इथे 1 इंचाची वडी कापत आहे. खूप जास्त बारीक केली तर ते फ्राय करताना तुटून जातात, त्यामुळे मी इथे थोडी मोठी ठेवलेली आहे. मला जर जास्त कुरकुरीत हवे असेल तर तुम्ही यापेक्षा बारीक करू शकता. या पद्धतीने सर्व वड्या कापून घेतलेल्या आहेत. तर आता एक एक करून सोडा तळायला. वाह, काय छान दिसत आहेत तळताना. छान असा गोल्डन ब्राऊन कलर आला की आपली आळूवडी तयार. चला तर मग थोडीशी टेस्ट करून बघते कशी झाली. एक नंबर झालेले आहेत. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक अँड शेअर करा.